हे जसं हे शिंपलं आहे, ठीक आहे, हे हाताला भारी लागतं, ठीक आहे, हलकं नाही आहे. हे भारी आहे म्हणजे हे जिवंत आहे. याचं तोंड बंद आहे म्हणजे हा जिवंत आहे. शिंपले पाण्याशिवाय राहू शकत नाही. जे तुम्ही नदीतले शिंपले आतमधून आपण जे काढतो, गाळातले, माती लागलेले, ते जिवंत असतात. हा जिवंत आणि हा मेला. कारण हा बंद आहे म्हणजे हा जिवंत आहे, हा ओपन झाला म्हणजे हा मेला. खूपदा असं असते की त्यांचं स्वतःचं रेझिस्टन्स नसते, जसं माणसाचं नसतं. माणसाला पण डिसीज कंडिशन होतात, माणसाला पण खूपदा खूप साऱ्या गोष्टींमधनं जावं लागतं. तसंच यांचं आहे. यांना खूप जास्त टॉर्चर झाल्यासारखं वाटलं तरी हे जीव सोडून देतात. हे जे आहे ना, याला हिंज म्हणतात. हे हिंज म्हणजे आतमधली जी बॉडी आहे याला पकडून ठेवणारं कवर. जोपर्यंत हे जे 2 हिंज आहे, हे असे 4 आहेत, या साईडला पण 2 आहे, या साईडला पण 2 आहे. याला जोपर्यंत बॉडी चिपकून आहे तोपर्यंत ते जिवंत आहे. ज्या वेळेला तुमचा हा जो अंबो आहे, हा अंबो क्रॅक झाला, ठीक आहे, हा अंबो क्रॅक झाला म्हणजे तुमचं शिंपलं मेलं. अंबो तुमचा जागच्या जागेवर आहे म्हणजे तुमचं शिंपलं जिवंत आहे. तुम्ही याला उघडायला जाल तर तुम्हाला खूप प्रेशर अप्लाय करावं लागते आणि हा इझिली ओपन अप होऊन जातो. दुसरी गोष्ट, हा जो अंबो आहे हा पूर्ण असा कधीच जिवंत शिंपल्याचा उघडत नाही. तो जास्तीत जास्त इतक्या डिस्टन्सपर्यंत उघडतो. याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही ओपन करायचा प्रयत्न केला तर तो अंबो क्रॅक होऊन जातो. तर तुम्हाला जी सर्जरी पण करायची आहे ती एवढ्याच जागेमध्ये सर्जरी करायची आहे. एवढंच ओपनिंग असते. एवढ्या ओपनिंगमध्ये तुम्ही आतमध्ये जे करायचं आहे ते करा आणि वापस त्याला पॅक करून ठेवून द्या.